13 लाखांच्या कर्जासाठी खासगी सावकारांचा जाच समोर आलाय, त्यामुळे कुटुंबाने आत्महत्या केली। पिंपरी चिंचवड मधील धक्कादायक घटना समोर आली आहे। पती वैभव हांडे आणि पत्नी शीतल हांडे यांनी गळफास लावून आत्महत्या केली। पती मात्र यामध्ये बचावला। 10 वर्षाच्या मुलाची गळफास घेण्यापूर्वी गळा दाबून हत्या करण्यात आली। धक्कादायक अशी ही घटना समोर आली। पुरुष वैभव हांडे यांच्याकडे चौकशी केली आणि त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं असताना आमच्या असं लक्षात आलं की त्यांनी काही पैसे व्याजाने घेतले होते आणि त्याच्या त्रासातून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। त्यांच्या मिसेसने आत्महत्या केलेली आहे आणि मुलाने आत्महत्या केलेली असं त्यांचं म्हणणं होतं। आता PM रिपोर्ट प्राप्त झालेले आहेत, त्या महिलेने आत्महत्या केली असं सिद्ध झाले। त्यामुळे आम्ही हे तक्रारदार वैभव हांडे यांची तक्रार घेऊन सावकार अधिनियम आणि BNS प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये 3 आरोपी अरेस्ट केलेले आहेत। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार आपल्यासोबत जोडले। तुषार, खरं तर काळीच पिटून टाकणारी ही घटना आता पुण्यामध्ये घडली आहे। 10 वर्षाच्या मुलाची गळफास घेण्यापूर्वी गळा दाबून हत्या करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच, कारण एकंदरीत जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड परिसर चिखली परिसरात ही संपूर्ण जी घटना आहे ती घडल्याचं आहे आणि खाजगी जे सावकार आहेत ते खरं तर या हांडे कुटुंबियाला त्रास देत होते। 2017 मध्ये खरं तर त्यांनी पहिलं मेडिकल टाकलं होतं आणि दुसऱ्या मेडिकलसाठी 2017 मध्ये त्यांनी कर्ज खाजगी सावकारांकडनं घेतलं होतं आणि खाजगी सावकारांचा जो छळ आहे तो गेल्या काही दिवसांमध्ये वाढल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं होतं आणि त्यातून हांडे कुटुंबियांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आणि ज्या महिलेची खरं तर यामध्ये महिलेचा मृत्यू झाला त्या महिलेने तिच्या स्वतःच्या भावाला फोन केला आणि त्यानंतर आम्ही असं करतोय असं सांगितलं। त्यानंतर त्या भावाने पोलिसांकडे कॉन्टॅक्ट करून घराचा पत्ता देऊन त्या ठिकाणी पाठवलं। तोपर्यंत त्या लहान मुलाचा आणि महिलेचा खरं तर मृत्यू झाला होता। मात्र पती खरं तर त्यामध्ये बचावला। मात्र पती बचावला जरी असला तरी पतीवरती आता लहान मुलाचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे आणि एकंदरीत संपूर्ण जो तपास आहे आता पिंपरी चिंचवड पोलीस करताना एकंदरीत पाहायला मिळतात। हे करण नक्कीच तुषार, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीसाठी।